त्रास जे मेन आहे ते वारंवार पोटात पाणी होणं, पायावर सूज येणं, लघवी कमी जास्त होणं आणि आता सुरुवातीला म्हणजे मागच्या महिन्यामध्ये एकदा क्रिएटिनिन पण वाढलं. तर त्याप्रमाणे आपण जो लिव्हरचा स्कोअर असतात 2 प्रकारचे. एक CTP म्हणून असतो, जे आपल्याला 1 वर्षामध्ये लिव्हर खराब झाल्यानंतर काय-काय त्रास होऊ शकतात किंवा आपला पुढं प्रवास कसा राहणार आहे हे सांगतं. मेल स्कोअर असतो तो 3 महिन्याचा स्कोअर सांगतात. 3 महिन्यापर्यंत आपल्याला काय-काय त्रास होऊ शकतात असं रफली कॅल्क्युलेशन आपल्याला सांगितलं जातं. कारण आपल्याला हे माहिती पाहिजे की आजार हे आहे पण पुढं काय होणार आहे, गोळ्यावरती भागणार आहे का नाही भागणार आहे. तर त्याप्रमाणे जो CTPचा स्कोअर आहे त्याच्यामध्ये अशा लिव्हर सिरोसिसच्या स्टेजेस असतात. A, B, C म्हणजे समजा आपल्याला ही A, B, C असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यात 3 टप्पे असतात. त्याच्यात आपण मधल्या टप्प्यामध्ये येतोय किंवा Bमध्ये येतोय असं समजा. त्याचा स्कोअर 15 पैकी 8-9च्या आसपास येतोय आतापर्यंत ॲव्हरेज स्कोअर. आणि मेल स्कोअर आहे तो कमीत कमी 6 असतो, जास्तीत जास्त 40 असतो. आपला 16 ते 18च्या आसपास येतोय 3 महिन्यामध्ये. तर त्याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन्स केले तर एका वर्षामध्ये आपल्याला जवळपास 30 ते 40% मध्ये आपल्याला ही कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता परत आहे.